श्रीराम जय जय राम. आपण भगवंतासाठीच आलो आहोत. आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते. त्याचप्रमाणे भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व जग मिथ्या असणारे आपण भ्रमाने सत्यच मानित असतो. जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होय. आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते. मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार. समाधान जिथे भंगते तो मार्ग खास चुकीचा आहे. मुंगळा गुळाच्या खड्ड्याला चिकटतो, मान तुटली तरी सोडत नाही. त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडित नाही. याला काय करावे? जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येते. आपले समाधान का बिघडते? आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते. म्हणून जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही. त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही, म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच होते. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे. आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झाले की समाधान होते. मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे? आपण भगवंतासाठीच आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. त्याकरिता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे, त्याचे गुणवर्णन ऐकावे. त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचे होऊन राहावे. नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते, म्हणून नामच सर्वस्व मानावे. नामात काय आहे ते घेतल्यानेच सर्व काही कळून येते. तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येते. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. श्रीराम जय जय राम. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 24. त्रिविक्रम भारती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, कुमसी गावचा त्रिविक्रम महामुनी हा आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करतो आहे हे श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी जाणले होते. वेदज्ञ त्रिविक्रमाकडून नकळत साधू निंदेचे पाप घडत होते, म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तेथे जाण्याचे ठरवले. राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली, अश्व गज शृंगारले, दळभार सिद्ध केला. मग श्री गुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली. त्यावेळी त्रिविक्रम भारती नरसिंहांची मानसपूजा करीत होता, पण काही केल्या दृढ ध्यान लागेना. मनपटलावर उपास्य दैवताची मूर्ती प्रकट होईना. हा काय प्रकार आहे त्याला काहीच कळेना.
तो चिंतामग्न झाला. आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करीत आहेत? माझी एवढ्या वर्षांची आराधना, माझे तपसामर्थ्य आज व्यर्थ झाले, असे अनेक विचार त्याला बेचैन करू लागले. त्याने डोळे उघडले तोच नदी तीरावरून श्री गुरूंची पालखी येताना दिसली. त्या पालखीत श्री गुरु त्रिविक्रम भारतीच्या इष्टदेवतेचे अर्थात नरसिंहांचे रूप घेऊन बसले होते. त्यांच्या समवेत आलेल्या राजाच्या दळभारातील सर्व सैनिक श्री गुरु सारखीच दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले. ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सर्व ताठा, ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आपण जे आहोत तो भ्रम आहे की सत्य हेच त्याला कळेना. तो पालखीपाशी धावला. पालखीत विराजमान असलेल्या नरसिंहाला आपल्या इष्टदेवतेला वंदन केले व विनम्रतेने म्हणाला, महाराज, आपण मला नरसिंह रूपाने दर्शन दिलेत. मी धन्य झालो. आपल्या समवेत असलेली ही सर्व दंडाधारी वती मंडळीही एकसारखी दिसत आहेत. तुमचे स्वरूप अचिंत्य आहे. ते मज पामराला कसे कळणार? म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निज स्वरूपात दर्शन द्या. त्याने श्री गुरूंची मनपूर्वक स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आपली योगमाया आवरून त्याला शिवसमान तेजस्वी असे निवज स्वरूप दाखविले आणि म्हणाले, तू आमची निंदा करतोस, आम्हाला दांभिक म्हणतोस. हा तुझा गैरसमज दूर करण्यासाठीच मी येथे आलो आहे. तुला तुझ्या मानसपूजेतील नरसिंहमूर्तीचे दर्शन झाले ना? मग मी दांभिक आहे की नाही हे तूच ठरव. त्रिविक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता. श्री गुरु आपले दैवत एकच आहेत. श्री गुरु हेच चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्याला खूण पटली होती. तो श्री गुरूंना शरण गेला. त्याने स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागितली व म्हणाला, गुरुदेव, आपण करुणासागर आहात. या बालकाचा उद्धार करा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, वत्सा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तुला सदोती प्राप्त होईल. परमार्थ साध्य करून तू ईश्वराशी एकरूप होशील. तुला पुनर्जन्म नाही. त्रिविक्रम भारती तयारीचा साधक होता. त्याला अल्पदोष दूर करणे आवश्यक होते. ते कार्य साध्य करून श्री गुरूंनी त्याचा उद्धार केला. त्यानंतर ते गाणगापुरास परतले. नामधारका, गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक करू नये. ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असले परात्पर परब्रह्म स्वरूप असतात. त्यांना शरण जावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. ज्ञानकांड समाप्त. श्री स्वामी समर्थ मठ, कुरवपूर. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.